आई, हे केस किती पातळ झाले, काही हो लावत नाही का तुम्ही? हो ना ग, काय लावू मला काही कळतच नाही. तुम्हाला सुद्धा फार केस गळती होतीये. पोस्ट प्रेग्नेन्सी खूप हेअरफॉल होतोय, टक्कल पडायला लागलाय आणि अशा वेळेस मग तुमचे केस विरळ झाल्यामुळे तुमचा स्काल्प सुद्धा दिसतोय किंवा मग वयोमान झाल्यामुळे केस गळती होतीये, केसांची गळती झाल्यामुळे तुमचं टक्कल दिसायला लागलंय. या सगळ्या समस्यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली एकदम जबरदस्त व्हिडिओ. आज आपण एक होममेड ऑइल बनवणार आहोत आणि ते सुद्धा चुलीवरती. मी ट्राय करते. वरती तुम्ही बघू शकता आभाळ आलेला आहे, त्यामुळे आता चूल पेटवावी की नाही हा प्रश्न माझ्या समोर पडला आहे. पण हे ऑइल नक्की ट्राय करून बघा. तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर मंडळी, आपण यामध्ये जास्वंदाची फूल, पान आणि कढीपत्त्याची पानं घेतले आहेत. तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण यावरती धूळ माती वगैरे असते आणि त्यानंतर पूर्ण सुकवून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण याचा वापर करणार आहोत. जर तुम्ही असंच घेतलं तर यामध्ये धूळ वगैरे राहते आणि अशा वेळेस मग तुमचं तेल पटकन खराब होऊ शकतं. सो या गोष्टीची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे. तर आता मी हे पूर्ण धुवून घेते आणि सुकवून घेते आणि मग आपण तेल तयार करण्यासाठी घेऊयात. जेव्हाही तुम्ही हे तेल बनवणार आहात तेव्हा लोखंडी भांड्यामध्येच बनवायचं आहे, कारण लोखंडी भांड्यामध्ये लोहाचं प्रमाण असतं आणि ते आपल्या तेलामध्ये यायलाच पाहिजे. पण आता नसेलच तर मग अशा वेळेस बघा, चुलीवरती हीच कढई माझ्याकडे होती, त्यामुळे मी ह्याच कढईचा वापर केला. इथे लोखंडी भांडं नाही आहे म्हणून. पण जर तुम्ही अल्युमिनियम पेक्षा जर स्टील घेतलं तर उत्तम आहे. तर आता मी इकडे कढई कडकडीत गरम करून घेतली आहे. आता आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. तर इकडे मी कोकोनट ऑइल घेतला आहे 250 ml. अजून मी यामध्ये ऍड करणार आहे. जर तुम्हाला मोहरीचं तेल सूट होत असेल तर इथे मोहरीचं तेल तुम्हाला कोकोनट ऑइलच्या अर्ध घ्यायचं आहे आणि थोडंसं कॅस्टर ऑइल सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. तर पुन्हा मी 100 ml तेल टाकते. अजून तेल हवं होतं, पण 1 महिन्याचा स्टॉक मी इकडे रेडी करत आहे, त्यामुळे मी फक्त इकडे 350 ml तेल घेतले. मोहरीचं तेल मी यामध्ये घेत नाहीये. तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इकडे 50 ग्राम मेथी दाणे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे घेतोय 50 ग्राम कांद्याचं बी. कांद्याचं बी हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला भेटेल आणि अशा पद्धतीने काळं असतं बघा. तर हे टाकायचे आपल्याला यामध्ये. त्यानंतर भरपूर सारे जास्वंदाची फुलं आणि पानं घ्यायची आहेत आपल्याला. त्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. यामध्ये अजून तेल तुम्ही टाकू शकता बघा, एका वेळी जेवढा तुम्हाला स्टॉक तयार करायचा. आणि यामध्ये तुम्ही कांदा सुद्धा टाकू शकता, पण कांद्याचं तेल आपण ऑलरेडी बघितलं आहे, त्यामुळे मी कांदा इकडे स्किप करते. तर बघा, आपण हे तेल बनवत असताना कांद्याचं बी घेतलेलं आहे, त्यामुळे मी कांदा इकडे स्किप केलाय. जर तुम्हाला कांद्याचं बी नाही भेटलं तर इकडे तुम्हाला 2 ते 3 कांदे टाकायचे आहेत. आणि लालवाला जो कांदा असतो ना, तो आपल्याला टाकायचा आहे, व्हाईटवाला नाही. लालचा चांगला रिझल्ट बघायला भेटतो. तर बघा, आता तेल ना हे 30% झालं आहे, तेव्हा आपण अलोवेरा टाकतोय. रॉ अलोवेरा टाका, जेल टाकू नका. आणि हे असे पीसेस करून यामध्ये टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे रोजमेरी असेल तर उत्तम, रोजमेरी सुद्धा टाकायची आहे. जर तुम्ही हे गॅसवरती करत असणार तर मंद आचेवरती चांगलं होऊ द्यायचं आहे. याला 1 ते 1.5 तास गॅसवरती लागतो. तेव्हा याच्यामध्ये जे आपण हे टाकलेलं आहे सगळे इन्ग्रेडियंट्सचा अर्क यामध्ये जातो.
तर अशा पद्धतीने बघा हे होऊ द्यायचं. याला 1 ते 2 तास लागतात. त्यामुळे मंद आचेवरती गॅसवर करत असाल आणि चुलीवरती सुद्धा जास्त जाळ ठेवायचा नाही. आता बघा हे तेल झालं की नाही हे कसं ओळखायचं. हे जे तुम्हाला बुडबुडे दिसतात बघा, हे जोपर्यंत स्टॉप होत नाही किंवा जर तुम्ही यामध्ये कांदा घातला तो जोपर्यंत ब्राऊन कलरचा होत नाही आणि ही जी मेथी दाणे टाकले ते जोपर्यंत ब्राऊन कलरचे होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही. तर या पद्धतीने बघा आता हे 80% झालंय, 20%च राहिलेलं आहे. मेथी दाणे सुद्धा होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण तेल बनवायला घेतोय तेव्हा एकदम पेशन्स ठेवायचे. तुम्ही मंद आच करून बाकीचे घरचे सगळे काम करू शकता. तर याला साधारणतः आधी 1 तासच्या वरती झालेला आहे, तरी सुद्धा हे अजून झालेलं नाहीये आणि झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता जे मेथी दाणे आहेत ते आता ब्राऊन झाले आहेत, म्हणजे आपलं तेल बऱ्यापैकी आता झालेलंच आहे. पण थोडेफार बुडबुडे आहेत, तर आपण एक 5 ते 10 मिनिटं हे होऊ देणार आहोत. आता बघा मंडळी, तुम्हाला जर याचा चांगला अजून बेस्ट रिझल्ट हवा असेल तर हे जे तेल झालं आहे हे तेल थंड होण्यासाठी ठेवायचं आणि 24 तासासाठी यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट घातले ते यामध्येच ठेवायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी हे गाळून घ्यायचं आणि नंतर याचा वापर करायचा. असं केल्याने सुद्धा जबरदस्त असा रिझल्ट मिळतो. आता बघा हे गरम आहे, तर हे आता थंड होऊ द्यात आणि हे स्टोअर करण्यासाठी अशा कंटेनरचा वापर करायचा, ग्लासच्या कंटेनरचाच वापर करायचा. आता सध्या माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी या कंटेनरमध्ये नेणार आहे आणि तिकडे मुंबईला ग्लासच्या कंटेनरमध्ये हे स्टोअर करणार आहे, जे की ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलंय. त्याच तेलामध्ये मी हे ऍड करणार आहे. मी एक तेल बनवलं होतं रोजमेरीचं, त्या रोजमेरीच्या तेलामध्येच मी हे तेल ऍड करणार आहे. त्यामुळे मला इकडे बाजारामध्ये रोजमेरी भेटली नाही, त्यामुळे मग मी यामध्ये ती टाकलेली नाही आहे. आता हे आपण पूर्ण थंड होऊ देऊयात आणि जेव्हाही तुम्ही कंटेनर यूज कराल ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि उन्हामध्ये कडकडीत सुकवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे थंड करून. अशा वेळेस तुमचं तेल हे फार काळ टिकतं, त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती वाढते. त्यामुळे या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार इम्पॉर्टंट आहेत, नाहीतर मग तेलाचा वास यायला लागतो. तर हे बघू शकता याची प्रोसेस चालू आहे आणि हे थंड होऊ द्यायचं, म्हणजे आपला जेव्हा आपण हे गाळणार आहोत तेव्हा आपला हात भाजणार नाही. आणि आता तेलाचा कलर तुम्ही बघू शकता, पूर्ण यामध्ये आपण जे टाकलं होतं ते सगळ्याचा अर्क यामध्ये आलेला आहे बघा. हे बघा, आणि यामध्ये जे आपण कढीपत्ता वगैरे सगळं टाकलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित त्याचा अर्क यामध्ये गेलाय. हे जास्वंदाची फुलं बघू शकता तुम्ही, खूप मस्त जबरदस्त तेल आहे हे. त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आणि प्लास्टिकचंच कंटेनर तुमच्याकडे असेल तर हे थंड होऊ द्या, नाहीतर प्लास्टिक मेल्ट होऊन जाईल हे गरम याने. आणि अशा पद्धतीने मेथी दाणे सुद्धा ब्राऊन झालेले आहेत. तर हे कढई भरून तेल एवढा पूर्ण याच्यामध्ये झालं असतं, पण मी फक्त 1 महिन्याचा स्टॉक केला आहे. पुन्हा दुसरं आपण तेल नक्कीच बनवणार आहोत. तुमच्यासोबत मी हेअर टोनर सुद्धा शेअर करणार आहे. जेव्हा तुम्हाला हे तेल लावायचं तर तेल लावण्याच्या सुद्धा 2 पद्धती आहे. तुम्हाला जर फार हेअरफॉल होत असेल तर अशा वेळेस तुम्हाला केस धुण्याच्या 3 ते 4 तास अगोदर लावायचे. कमीत कमी 2 तास तरी तुमच्या केसामध्ये ते तेल मुरलं पाहिजे. आणि जर तुम्हाला हेअरफॉल कमी आहे आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे तर रात्री तुम्ही लावलं तरी चालेल. आता जेव्हाही तुम्ही केस धुताना तर त्याच्या आधी ना तुम्हाला हे पूर्ण केसांना लावायचं नाहीये तेल. तर हे तेल ना कधीही मुळाशी लावायचं आहे. थोडंसं हलकंसं गरम केलं तरी चालेल. कापसाचा बोळा घेऊन जिथे जिथे भांगोभांग आहे ना, इथे भांगोभांग आपल्याला हे तेल लावायचं आहे. इथे फक्त आपल्याला असा हात फिरवून घ्यायचा आहे. असं केलं तर तेल सुद्धा फार दिवस टिकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला 100% बेस्ट रिझल्ट मिळतो. तर फक्त भांगोभांग आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे. फक्त केसांच्या मुळाशी लावायचंय आणि नख असेल तर बघा फक्त एवढं याने असं करायचं. नाही तर मी एक प्रोडक्टची लिंक तुम्हाला देते, तिथून तुम्ही ते मसाजर 30 ते 40 रुपयाला भेटतं मार्केटमध्ये, त्याने घेऊ शकता. आणि असा मसाज करायचा आहे 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हलक्या हाताने. आणि जर कोमट तेल लावलं तर तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. फार केस गळती असेल तर हप्त्यातून 3 ते 4 वेळेस लावायचंय. केस गळती नसेल, फक्त रुटीनला तुम्हाला तेल हर्बल तेल घ्यायचं असेल तर अशा वेळेस हप्त्यातून एकदा वापरलं तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने मसाज करायचा आणि 2 ते 3 तासांनी तुम्हाला हे व्यवस्थित धुवून काढायचे आहे केस. असं केल्याने तुम्ही बघाल तुमची केस गळती फार लवकर जी आहे ती बंद होईल
मला माहिती आहे तुम्हाला केसांसंबंधी समस्या आहे, त्यामुळेच तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करताय. जर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करताय आणि जर तुमचं टक्कल असेल आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की ह्या तेलामुळे तुमचे जे टक्कल पडलेलं आहे तिथं केस येतील का? तर खरं सांगू का, या तेलामुळे तुमचं 50% काम होईल. पण आपली लाईफस्टाईल एवढी धावपळीची आहे, की त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टी ज्या आहे एक्सटर्नली आपण काही अप्लाय केलं, तरी जसा बघावा तसा रिझल्ट मिळत नाही. जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल केली किंवा हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे हेल्दी खाताय वगैरे आणि एक्सरसाइज, योगा वगैरे करताय आणि त्यासोबत जर तुम्ही हर्बल शॅम्पू आणि त्यासोबत हे तेल जर केलं, तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. पण जर तुम्ही फक्त एक्सटर्नली हे तेल अप्लाय केलं, तर मग अशा वेळेस तुम्हाला जी केस गळती तुमची होतीये ती पूर्णपणे स्टॉप होईल. आफ्टर डिलिव्हरी जे तुम्हाला हेअर फॉल होतोय तो सुद्धा तुमचा पूर्ण स्टॉप होऊन जाईल. म्हणजे तुम्ही अगदी लहानातले लहान मुलं असाल किंवा वयोवृद्ध माणसं, यापैकी जर तुम्ही कोणत्याही वयोगटातील जर हा व्हिडिओ बघत असाल, तर तुमच्यासाठी हे एकदम घरच्या घरी आणि हर्बल असं आपलं हे तेल असणार आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्की तयार करून बघा. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, कारण केसांसंबंधित सगळ्यांना भरपूर समस्या आहेत. चलो बाय.